नमस्कार ताई. नमस्कार. काय अनुभव आहे आपला पूर्वजन्माचा जो आपण बघितला? कुठले प्रश्नाचे उत्तरे आपले सॉल्ट आउट झालेत? कुठले प्रश्न होते आपल्याला जे पूर्वजन्म पाहून आपल्याला त्याच्यातनं उत्तर मिळालीत? नमस्कार. माझं नाव अंजली तांबे. मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. आता 24 वर्ष झालीत माझ्या सर्व्हिसला. आणि मला जर पीठ माझ्या नाकामध्ये गेलं तर मला प्रचंड त्याचा त्रास व्हायचा, श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा आणि अक्षरशः म्हणजे मला रात्रीची पण झोप येत नव्हती, श्वासच बंद होत होता माझा. डॉक्टर इंदोरवाला जे आहेत नाशिकचे, त्यांच्याकडे पण मी ट्रीटमेंट घेतली. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट घेतली मी. तर ही ॲलर्जी आहे आणि तुम्ही अवॉइड करा, एवढंच मला सांगण्यात आलं. आता लेडीज आहे आणि पीठ कसं अवॉइड करायचं ना, ते रेग्युलर झालेली होती गोष्ट. म्हणजे मी आता दमा होईल मला या स्टेपवर मी पोहोचलेली होती. अस्थमाची मी पेशंट होणारच होती 100%. पण देवाची कृपाच, तुम्ही खूपच म्हणजे योग्य वेळी आयुष्यात आलात आणि मला ते समजलं की तुम्ही अशा पद्धतीने पुनर्जन्माचं सेशन घेतात म्हणून. मग वाटलं असं मनाला की आपण बघूया ना, काही आपण काही या प्रॉब्लेमचंही काही तसं सोल्युशन किंवा काहीतरी कारण असू शकतं म्हणून शोधण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही खरंच मला ते शोधूनही दिलं की मला माझ्या पुनर्जन्मामध्ये मी अशा ठिकाणी माझा मृत्यू झालेला मी पाहिला की जिथे आय थिंक पिठाची मिल असेल, असं काहीतरी वातावरण म्हणजे पूर्ण मला डस्ट व्हाईट कलरचं स्मोक सगळीकडे मला जाणवला. आणि तुम्ही मला सांगत होते की तो अनुभव घ्या. तर ते सेशन चालू असताना मला तो सगळा अनुभव आला की ते नाकातोंडात गेलेलं पीठ, माझं ते गुदमरणं, माझा श्वास बंद होणं. मी लिटरली सेशन चालू असताना तुम्ही बघितलं की तडफडली मी, खूप यातना त्रास झाला मला. आणि तुम्ही जेव्हा सांगितलं की आता तुम्ही हा सगळा त्रास जो आहे तो पास्ट लाईफचा आहे, तो तिथेच तुम्हाला आता सोडायचा आहे. मृत्यू झाल्यानंतर मला माझा तुम्ही सांगितलं ना की बघा की तुमचं मृत्यू झालेला आहे किंवा काय ते बघा. तर मग माझं शरीर मी बघितलं पूर्ण डस्ट मध्ये लथपथ झालेलं होतं आणि त्या अवस्थेत माझा मृत्यू. हो 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 हो. तो सगळा अनुभव मी म्हणजे तो घेतला मी, तो अनुभव सगळा. त्याच्यानंतर सेशन झाल्यानंतर मी फ्रेश झाली. फ्रेश झाल्यानंतर मी वाटीमध्ये पीठ घेऊन ते असं उचलून आणि त्याचा पूर्ण स्मेल घेतला, पण मला त्या काहीच म्हणजे काहीच त्रास झाला नाही. त्याच्यानंतर मी पिठाची गिरणी घरामध्ये लावली सुद्धा. मला कुठल्याच प्रकारचा त्रास म्हणजे खूप मोठ्या त्रासातून तुम्ही मला मुक्त केला. आणि खरंच खूप छान कार्य तुम्ही समाजात करत आहात. असे प्रश्न की जे मी असं नाही म्हणू शकत की डॉक्टर सॉल्व्ह नाही करू शकत, त्यांना मर्यादा आहे, त्यांना मर्यादा आहे, ते नाही बघू शकत की जे तुम्ही आम्हाला दाखवू शकतात. काही प्रश्नांची उत्तर खूप बॅक असतात, तुम्ही आम्हाला डीप मध्ये नेऊन तो प्रश्न सॉल्व्ह करतात. तुमचे धन्यवाद देण्यासाठी शब्द नाहीये माझ्याकडे आणि कोणीच नाही देऊ शकत ते, कारण तुम्ही अशा गोष्टी करतात की ज्याला अलौकिक एवढंच म्हणता येईल. खरंच मनापासून तुमच्या आयुष्यभर ऋणात राहील एवढं मात्र नक्कीच. थँक्यू सो मच. पूर्ण ते पांढरे, मी ज्यावेळेस बघितलं तुम्ही सेशनमध्ये होतात, पूर्ण ते पांढर शुभ्र काहीतरी डस्ट होती, ते पूर्ण नाकातोंडात. आणि अक्षरशः त्यावेळेस तुम्ही खूप खोकलत होतात किंवा प्रचंड तुम्हाला खोकली मी, मला श्वासच घेता येत नव्हता. तर एवढा त्रास म्हणजे नाकातोंडात ती डस्ट माझ्या जात होती, आवाज निघत नव्हता मला. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मला उत्तरं देता येत नव्हती. इतका त्रास मी तो स्वतः तिथे अनुभवला पास्ट लाईफ मध्ये जाऊन. आणि नंतर तुम्ही मला पूर्ण त्यातनं रिलीज व्हायला सांगितलं, बाहेर यायला सांगितलं. अशा पद्धतीने तो त्रास तिथेच आणि त्या जन्मात सोडून आली मी तुमच्या कृपेने. ठीक आहे, तुम्हाला देखील सांगतोय आणि नवीन जे मला ऑडियन्स बघताय त्यांना पण मी पुढे सांगणार आहे की कुठेतरी आपण एक असा वाईट अनुभव घेतलेला, असा डार्क एक्सपिरियन्स घेतलेला असतो, आपल्या सबकॉन्शियसमध्ये तो सेव्ह असतो. आणि मृत्यूनंतर परत आपली सेन्सेस जे आहेत किंवा आपले पंचेंद्रिय आणि मन पुढील आयुष्यासाठी परत कॅरी ऑन होतं. सर, त्या आयुष्यात जे काही आपण डार्क एक्सपिरियन्स घेतले, चांगले वाईट अनुभव घेतले, ते पुढील आयुष्यासाठी परत कॅरी ऑन होतात. आणि तिथे तुमचा त्या मोमेंटला मृत्यू झालेला होता आणि ज्या ठिकाणी जो मृत्यू होतो त्याच्यानंतर त्या सर्व गोष्टी कॅरी ऑन होतात पुढच्या आयुष्यासाठी. सो त्यामुळे त्याच्यामुळे तिथे तो नाकातोंडात डस गेल्यामुळे
तो सबकॉन्शियस मध्ये तो एक पळालेला की याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे, आणि परत तसा आज का ते नाकात कुठं पांढरं पीठ गेलं किंवा कुठली पांढरी धूळ गेली तर सबकॉन्शियसला तो ट्रिगर मिळतो की अरे परत कदाचित ती सिच्युएशन तर आली नाही आहे ना. सो त्याच्यापासून ते अवॉइड करण्यासाठी आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला तो ट्रिगर देतो, जेणेकरून आपल्याला त्याचा वर्तमान आयुष्यात त्रास होतो. हे त्याचं मुख्य कारण आहे. येस. आणि दुसरा काय प्रश्न होता जो आपला आणखीन सॉर्ट आउट झाला आहे? मला माझ्या ह्या आयुष्याच्या म्हणजे जगण्याचं कारण जे आहे तर ते फक्त जे सगळ्यांचं सर्वसामान्य असतं की आपण संसार करणं, राहणं वगैरे, तेवढं न होता मला माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं असं सामाजिक कार्य करायचं आहे की जे की तुम्ही मला असले सांगितलं की तुम्हाला घ्यायला कोण आलं ते बघा, त्यांना प्रश्न विचारा. मग त्यांनी मला तो प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की नुसतं एवढं नाही. आणि तसं होतं पण आहे माझ्या आयुष्यात की माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडनं छानसं एक गणपतीचं आणि रामचंद्र महाराजांचं असं मंदिर बांधून घेतलं आहे. आणि त्या मंदिराच्या थ्रू पूर्णवाद नावाचा एक सिद्धांत आहे गुरूंनी मांडलेला की जो वेदांवर आधारित आहे, आणि आता ते काम मी करत आहे. तर ते आत्ताच माझं चालू लाईफ मध्ये आणि तिथून मिळालेलं तो प्रश्नांचं उत्तर हे सेम आहे, ते जुळलं गेलं माझं. की आयुष्यात काय उद्देश आहे तो तुम्ही मला दाखवून दिला. थँक्यू सो मच. खूपच छान, म्हणजे मस्त एक वेगळा एक्सपिरियन्स आहे की जो असा शब्दात नाही मांडू शकत, पण खूप छान. एक मानसोपचार तथ्य म्हणता येईल तुम्हाला की काय काय म्हणता येईल की तुम्ही खरंच एक सुंदर असा उपचार करत आहात की जिथे कुठलाच प्रश्न जिथून सॉल्व्ह नाही होऊ शकत तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून देत. येस. ज्या प्रश्नाचे उत्तर कुठे गुगल वरती मिळू शकत नाहीत किंवा इव्हन इतर कुठे त्याचे उत्तर तुमच्याकडे. शिक्षिका असल्यामुळे खूप चिकित्सक विचार करायचे मी प्रत्येक गोष्टी, असं काही कोणावर पटकन विश्वास ठेवण्याचा माझा स्वभाव नाहीये. अनेक लोक आयुष्यात येतात. आता शिक्षिका आहे म्हटल्यानंतर साहजिकच खूप पालकांशी संपर्क येतो, विद्यार्थ्यांशी संपर्क येतो, त्यामुळे विचार करूनच प्रत्येक निर्णय घेते मी. तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय नक्कीच खूपच मला फायदेशीर ठरला, सक्सेसफुल ठरला. इतर तुमच्या सर्व कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे प्रश्न असलेल्या इतर व्यक्तींना आपण काय सल्ला द्याल? नक्कीच काही हरकत नाही आपण 5 जन्म बघायला, कारण बरेच प्रश्न असे असतात की जे अनुत्तरित आहेत. ना डॉक्टरांकडे त्याचं सोल्युशन आहे, ना आपण आपल्या मनामध्ये खूप असं घुटून जगण्यापेक्षा किंवा कोणाला कितीही विचारलं तरी काही प्रश्न असे असतात की जे नाही आपल्याला सॉर्ट आउट करतायत. असे प्रश्न आपल्या पास्ट लाईफ मध्ये असतात. आणि तुम्ही खूप छान आधीचे जे सेशन घेतात की ज्याच्यामध्ये तुम्ही वेदांचा अभ्यास आमच्याकडनं करून घेता, भगवद्गीतेत सांगितलेलं जे जे काही आत्म्याशी संबंधित ज्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला आधी समजून सांगतात की खरंच हा आत्मा कशा पद्धतीने प्रवास करत येतो. आणि खरंच आहे ना की आपल्यामध्ये एक चैतन्य आहे, हे आपण पण मान्य करतो. आणि ह्या जन्मामध्ये आपल्याला जे दिसतं तेच असतं असं काही नसतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला कधीच दिसू शकत नाही, परंतु ते असतात आणि ते इफेक्टिव्ह असतात, ते घेऊनच आपण आलेलो असतो. तर मूळ जे आहे एखाद्या गोष्टीचं की जी सॉर्ट आउट होत नाही पण तिचं मूळ कुठेतरी खूप डीप मध्ये बॅकला असतं, ते मिळवून देण्याचं, ते शोधून काढण्याचं नव्हे तर ते पूर्ण समूळ नष्ट करण्याचं कार्य तुम्ही करताय खरंच, आणि ते गरजेचं आहे. थँक्यू सो मच. आणि तुमच्या त्या प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाल्यानंतर फॅमिली मेंबरचे काय रिएक्शन्स आहेत तुमच्या ते? होते जबरदस्त. माझ्यासाठी रात्र जागलेत ते सगळीच फॅमिली माझ्यासाठी रात्र जागलेली आहे. खूप म्हणजे मला श्वासच घ्यायला एवढा त्रास होत होता की ऍडमिट करायचीच वेळ यायची इथपर्यंत माझी कंडिशन होती. आणि रात्रीच्या 3 मी नेब्युलायझर केले, करावंच इलाजच नव्हतं, मला श्वासच घेता येत नव्हता. भरपूर दवाखाना. आता काय रिएक्शन सर? आता तो त्रास पूर्णपणे निघाल्यानंतर खूप खुश आहेत सगळे. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळं खूप खुश आहेत. छान वाटतंय सगळ्यांना. आणि वाटलंच नव्हतं मी याच्यातनं कधी ओव्हरकम करू शकेल म्हणून. आज तर त्यांना आज आश्चर्यचकित वाटत असेल ना प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबर्सना किंवा इव्हन तुमच्या रिलेटिव्हजना? आश्चर्य तर वाटलंच त्यांना. आणि मलाही कुठतरी भीती होती की उतर वयात हा त्रास माझा वाढत जाणार होता. का तर मला जेव्हापासून हा त्रास होतोय ना तो वाढतच
कमी कधीच झालेला नाही आतापर्यंत. मला पण कुठेतरी मनामध्ये होते की माझा मृत्यू कधीतरी असा श्वास बंद होऊनच येणार. म्हणजे साहजिकच मी तर यातनं जर एवढ्या वाईट प्रमाणामध्ये मी त्या परिस्थितीतनं जर गेलीये, तर साहजिकच मला वाटेलच ना. खूप जीव कासावीस होतो माझा. थोडं जरी डस्ट मी पाहायची ना, माझ्या नाकात थोडी जरी डस्ट गेली ना, खूप त्रास व्हायचा. माझ्या घरातले सगळे मला एका खोलीत बंद करून आणि मग ते गिरणी लावायचे घरात. हो, घरघंटी तेव्हा लावायचे. ते आधी मला रूम मध्ये पॅक करून द्यायचंय. आता आता काय परिस्थिती आहे? आता मी सांगते ना, मी हातामध्ये पीठ घेऊन आणि ते असं पूर्ण उधळलं मी. पूर्ण श्वास त्या पिठाचा घेतला. मला काहीच त्रास झाला काहीच नाही. हे लगेच त्रास झाला. खूप छान, खूप छान. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. लवकरच मी टाकेन आणि येईल आपला अनुभव लवकरच. थँक्यू. थँक्यू सो मच.